नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सर्वात पहिल्यांदा मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आज आहे मकर संक्रांती आणि एकादशीसुद्धा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीनिमित्त आणि एकादशीनिमित्त मी महाराजांना सुंदर असा धोतर तुम्हाला परिधान करून दाखवणार आहे. एक वेगळ्या टाईपचा धोतर कसा परिधान करायचा तो सिंपल पद्धतीने मी तुम्हाला शिकवणार आहे. आणि सुंदर असा महाराजांसाठी मी फेटा बनवलेला आहे. तो फेटासुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. फेट्याची डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच येणार आहे. सुंदर फेटा आहे, खूप सुंदर फेटा आहे, तर तो बघायला मिळणार आहे. आजची महाराजांची पूजा कशी केलेली आहे हे सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि महाराजांची आजची पूजा, वस्त्र, फेटा तुम्हाला कसा वाटतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण सुंदर असा महाराजांना वस्त्र परिधान करायला सुरुवात करूया. चला, तर श्री स्वामी समर्थ महाराजांना सुंदर असा धोतर नेसवायला आपण सुरुवात करूया. तर बघा, मी एकदम अंदाजे धोतर नेसवणार आहे. कुठल्याही प्रकारची प्रॅक्टिस वगैरे केलेली नाही आहे मी. आणि एक नवीन टाईपमध्ये मी तुम्हाला धोतर दाखवणार आहे. तर हा जो पॅच आहे तो निऱ्यांचा मी एक बनवून घेतलेला आहे आणि त्याला इस्त्री वगैरे मारून बनवून घेतलेला आहे. तर आता तो महाराजांना मी परिधान करणार आहे. तर बघा, नॉर्मली आपल्याला अशा प्रकारे हा कापड जो आहे तो इकडच्या बाजूला महाराजांच्या इथे टाकायचा आहे. मी कसं नेसवते ते फक्त बघा तुम्ही, कारण मी कुठल्याही प्रकारची प्रॅक्टिस केलेली नाही आहे. आणि खास म्हणजे याचा एक फोटो ना इंस्टाग्रामवरती होता एडिट केलेला आणि तो मला खूप आवडला. तर त्यामुळे मी त्या पद्धतीमध्ये महाराजांना वस्त्र नेसवण्याचं ठरवलं. आता हा जो साईड आहे ती मागच्या बाजूने आपल्याला इकडनं काढायची आहे. अखंड कापड मी घेतलेला आहे कॉटनचा. अशा पद्धतीने खेचत आपल्याला आणायचं आहे. आणि आता हा जो मागच्या साईडने घेतला, व्यवस्थित पायांना वगैरे सरळ करून घेतला. आता जो समोरून भाग येतोय ना तो सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने पायांना घ्यायचं आहे. ही जी मांडी आहे ही वाली आणि ही वाली जी मांडी आहे ती आपल्याला व्यवस्थित आली पाहिजे. हे बघा, किनार वगैरे ना हाताने सारखं करून घ्यायचं. अशा पद्धतीने थोड्याशा प्लेट्स वगैरे करत हा मागच्या बाजूला आपल्याला टाकून द्यायचं आहे कापड. हा असा धोतर झाला. आता ज्या निऱ्या आपण केल्यात ना तर त्या आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायच्या. हे बघा, असं पायावरती थोडंसं असं आपल्याला या बाजूला ठेवायचे. तर इकडे ठेवताना ना थोडीशी सरकते, तर नाही सरकत आहे, असंच राहिलंय ते. आता बघू शकता, दिसताना खूप सुंदर दिसतंय ते. निऱ्या थोड्याशा मागे अजून ओढते मी पायावरती. बघा, पाय महाराजांचा अशा प्रकारे दिसतोय. असं राहिलं असतं तरी पण चाललं असतं. थोडंसं छान वाटतंय. आणि आता हा शेला, हा अशा पद्धतीने मागच्या साईडला टाकलेला होता.
असं व्यवस्थित राहण्यासाठी ना मी एक टाचणी पिन लावते, नाहीतर ते सरकतंय. किती सिंपल पद्धतीने धोतर नेसवून झाला ना, काहीच नाही. फक्त ना मूर्तीला ना आपल्याला गॅप पाहिजे. इकडे जो हाताकडे जो गॅप असतो ना, तर तो पाहिजे. तो जर मूर्तीला गॅप असेल ना, तर आपण कशाही पद्धतीने धोतर महाराजांना परिधान करू शकतो. तर आता बघा, हा अशा पद्धतीने राहायला पाहिजे, म्हणून मी इथे एक टाचणी पिन लावून घेते. सावकाश टाचणी पिन लावायची. अशा पद्धतीने. आणि आता ह्या पांढऱ्या शुभ्र धोतरवरती मी सुंदर हा अशा पद्धतीचा फेटा महाराजांना घालणार आहे. तर बघू शकता, खूप सुंदर असा धोतर महाराजांना परिधान करून झाला. आणि हा जो फेटा आहे तो मी स्वतः बनवलेला आहे. बघू शकता, व्यवस्थित असं चिकटवून वगैरे फेटा बनवलेला आहे. फिनिशिंग वगैरे एकदम सुंदर आहे त्याची. तर हा फेटा डिटेलमध्ये कसा बनवायचा याची सुद्धा मी व्हिडिओ अपलोड करणार आहे, तर ती सुद्धा तुम्ही नक्की बघा. आता हा व्हाईट कलरचा धोतर आणि सुंदर असा लाल रंगाचा फेटा बघू शकता, महाराजांना किती सुंदर दिसतोय आणि खूप सुंदर असं महाराजांचं लुक दिसतंय. बघू शकता. आता ही महाराजांची जी माळ आहे ती मी घालते. खूप सुंदर एकदम छान असा लुक तयार झालेला आहे. हा धोतर थोडासा सरकतोय कारण माळ घातली ना आता, म्हणून सरकतोय. पण तरी सुद्धा खूप छान वाटतं. आणि काहीतरी वेगळ्या टाईपमध्ये धोतर परिधान करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि खूप सुंदर फेटा कॉन्ट्रास्टमध्ये व्हाईट आणि लाल रंगामध्ये खूप सुंदर दिसतोय. आता मी व्यवस्थित सुंदर अशी पूजा करते आणि मग तुम्हाला दाखवते. तर बघा, खूप सुंदर अशी महाराजांची पूजा मी केलेली आहे. आता मी तुम्हाला जो धोतर परिधान करून दाखवला त्याचा लूक बघा, खूप सुंदर येत आहे. निऱ्या वगैरे एकदम व्यवस्थित छान अशा सेट झालेल्या आहेत. मी तुम्हाला दाखवल्याच्या नंतर काहीच नाही केलं, जसं आहे तसंच ठेवलेलं आहे आणि खूप सुंदर राहिलेलं आहे. म्हणजे फक्त जरा इस्त्री मारून घेतलेली आहे, त्यामुळे बघा इस्त्री मारल्याच्या नंतर एकदम त्या सेट राहिलेल्या आहेत महाराजांच्या पायाच्या इथे आणि खूप छान असं वाटतंय. आता काय होतं, थोडीशी छोटीशी मूर्ती जी आहे ना, त्यामुळे त्या थोडासा आपल्याला निऱ्यांचा भाग फिरवताना वगैरे थोडासा प्रॉब्लेम होतो. पण ज्या छोट्या छोट्या मूर्त्या असतात ना, त्यांना तर आपण अजिबात फिरवता येऊ शकत नाही, कारण महाराजांचा जो डावा हात आहे ना त्याच्यामध्ये आणि कमरेमध्ये जो गॅप असतो ना, तो छोट्या मूर्त्यांना नसतो. जरा 11 इंचाची किंवा 7-8 इंचाच्या मूर्त्यांना पण असतो, कधी कधी काही काही मूर्त्यांना नसतो. पण तो गॅप असेल ना, तर पाहिजे तशी वस्त्र आपण महाराजांना परिधान करू शकतो. आणि बघू शकता, तुम्हाला काहीच वस्त्र वगैरे शिवायची गरज नाही, काहीच नाही. फक्त एक अखंड कापड तुम्हाला घ्यायचं आहे आणि धोतरसारखं तुम्हाला मी दाखवलं तसं नेसवायचं आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारे किती टाईपमध्ये मी तुम्हाला आता धोतर महाराजांना परिधान करून दाखवले, त्या व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा. म्हणजे तुम्हालासुद्धा महाराजांना सुंदर असं सजवता येईल. आज आहे मकर संक्रांत आणि एकादशीसुद्धा आहे. तर महाराजांचा लूक तुम्ही बघू शकता. पांढऱ्या वस्त्रामध्ये आणि लाल रंगाची टोपी, लाल गुलामामध्ये महाराज किती उठून दिसत आहेत. आणि जो मी टिळा लावला आहे, विठ्ठलाचा जो टिळा त्यांना लावलेला आहे, तो सुद्धा खूप सुंदर दिसतोय महाराजांना. आणि इतकी अप्रतिम पूजा झालेली आहे ना, म्हणजे खूप सुंदर वाटतंय. आता मी ही व्हिडिओ खास तुम्हाला धोतर नेसवून तर दाखवलाच, पण खास ही व्हिडिओ कशासाठी आहे तर बघा, महाराजांना जो मी फेटा घातलेला आहे तो फेटा मी बनवलेला आहे आणि तो फेटा तुम्हाला सुद्धा मला बनवून दाखवायचा आहे.
तर ते तुम्हाला बघायला आवडेल का? महाराजांचा फेटा तुम्हाला कसा वाटतोय? एकदम सुंदर असा बनवलेला आहे आणि खरंच तो महाराजांनी माझ्याकडून करून घेतला आहे. म्हणजे रँडम एकदम असंच बनवायला घेतला आणि बनवायचं होतं वेगळंच आणि झालं वेगळंच. अशा पद्धतीमध्ये हा फेटा तयार झालेला आहे आणि खरंच खूप म्हणजे हातात घेतल्याच्या नंतर जो फेट्याचा लूक आणि फील आहे ना, तो तुम्हाला म्हणजे खरंच खूप सुंदर आहे. जितका तो कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला दिसतोय ना, त्याच्यापेक्षा जास्त हातात महाराजांवरती खरोखर डोळ्यांनी बघताना खरंच खूप सुंदर दिसतो. म्हणजे मी सांगू शकत नाही शब्दात, इतका सुंदर दिसतो बघा. आणि मी हा पैठणी चा जो कापड आहे ना, त्याच्यापासून बनवलेला आहे. सेमी पैठणीचा कापड माझ्याकडे होता, त्याच्यापासून बनवलेला आहे. प्रॉपर पीळ वगैरे भरलेलं, त्याच्यामधून खड्यांचं काम लावलेलं, खूप खूप सुंदर महाराजांचा फेटा तयार झालेला आहे. हा फेट्याची डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे, तेव्हा तुम्ही नक्की बघा. एकदम व्यवस्थित कसा फेटा आपण बनवू शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे. आता काय होतं, 3 इंच किंवा 5 इंच या ज्या मूर्त्या असतात ना, त्या छोट्या असतात. मग अशा प्रकारे फेटे बनवायला त्यांचं खूप कठीण काम. म्हणजे झालं तर व्यवस्थित ठीक आहे, नाहीतर तो कापड वगैरे फिरवायला व्यवस्थित जमत नाही. त्यामुळे मी ते 3 आणि 5 इंचामध्ये दाखवत नाही. आणि पहिली गोष्ट काय होते की माझ्याकडे ना 3 आणि 5 इंचाची मूर्ती महाराजांची नाही आहे, म्हणजे तुम्हाला दाखवण्यासाठी तरी नाही आहे. तर त्याच्यामुळे ना मला ते बनवलं आणि मग तुम्हाला ते परिधान करून नाही दाखवलं तर मग कमेंट्स येतात की परिधान करून दाखवा. पण माझ्याकडे ती ॲक्च्युली मूर्ती नाही आहे, तर मी आता कशी परिधान करून दाखवू? कस्टमरने दिलेल्या मापानुसार मी तुम्हाला शिवून दाखवत असते. आणि कस्टमरांचा फोटो आला ना की मी व्यवस्थित झालेला आहे, तर तो फोटो मी कम्युनिटी पोस्टमध्ये अपलोडसुद्धा करत असते. तेव्हा तुम्ही बघू शकता की ते व्यवस्थित झालं आहे की नाही वगैरे. पण आता ही महाराजांची जी पूजा आहे ना, ती तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला धोतर नेसवून दाखवला. आज आहे मकर संक्रांत आणि एकादशीसुद्धा. तर या सगळ्या दोन्हीचं औचित्य साधून जे महाराजांचं रूप तयार झालेलं आहे, सुंदर पूजा झालेली आहे, ती तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा फेट्याची जी व्हिडिओ मी टाकणार आहे ती तुम्ही बघायला विसरू नका, नक्की बघा. आणि फेटा तुम्हाला कसा वाटतं हे सुद्धा मला नक्की सांगा. तर भेटूयात आपण पुढच्या नवीन वस्त्रासोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.